नमस्कार, मी रोहिदास धुमाळ। आज अकोले टाइम्स या व्यासपीठावरून सध्या देशात ज्या मुद्द्यावर रणकंदन सुरू आहे ते म्हणजे नारी शक्ती अभिवंदना बिल म्हणजेच महिला आरक्षणाच्या बिलावरती कालपासून देशात खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहेत। मी काल संध्याकाळपासून बघतोय जसं हे बिल विरोधकांनी महिला आरक्षण मिळू नये म्हणून पारित होऊ दिलं नाही, तेच विरोधक आज ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं की जनतेत वेगळी भावना होती, महिलांमध्ये विरोधकांबद्दल तीव्र नाराजी उमटली, हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्यातली काही मंडळी खूप केविलाना प्रयत्न करून हे बिल कसं चुकीचं होतं हे सांगण्यासाठी अगदी जीवाचा आकाट तांडव एक करताना दिसत आहे। पण मला ह्या अकोले टाइम्सच्या माध्यमातून जनतेला सांगायचं आहे की ही मंडळी कितीही स्वतःला आज कितीही स्पष्टीकरण देत असली तरी त्यांनी महिला आरक्षणाचा विरोध करून या देशात खूप मोठी चूक केलेली आहे। हे त्यांचं किती त्यांनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तरी जनता तेवढी हुशार आहे। मला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की विरोधकांचे जे हे आरक्षणाला विरोध करणारे 2-3 मुद्दे त्यावरती अगदी थोडक्यात मी आपल्यासमोर बोलणार आहे। काय झालं, काल लोकसभेमध्ये हे महिला आरक्षणाचं बिल पास नाही झालं। यामध्ये विशेष करून काँग्रेसकडनं तर अपेक्षाच नाही। काँग्रेसने देशामध्ये यापूर्वी जनतेसाठी किती समान पद्धतीने काय कामं केलेत हे खूप मोठा इतिहास आहे, त्याच्यावर वेगळ्या पद्धतीची चर्चा होईल। परंतु यामध्ये विशेष करून समाजवादी पार्टी असन, तृणमूल काँग्रेस असन, दक्षिणेतलं द्रविड मुनेत्र कळंग असन, यासारख्या काही प्रादेशिक पक्षांनी व आपल्या राज्यातील काही प्रादेशिक पक्षांनी त्यामध्ये काहींचा सहभाग तर असा आहे की जे स्वतःला पुरोगामी समजतात, जे पुरोगामी म्हणताना स्त्री पुरुष समान अशा पद्धतीच्या वर्गाला करत ज्यांनी ह्या राज्यात खूप वर्षे सत्ता भोगली अशांनी देखील ह्या बिलाचा विरोध केला, मुळे काल महिला आरक्षणाचे बिल संसदेत पास होऊ शकलं नाही। त्यांचे याच्यावरती तर्क काय होते की ते म्हणे ह्या बिलानुसार भाजप प्रादेशिक असमतोल करण्याचा काम करत आहे। पण मला सांगू द्यात, याही पूर्वी ह्या जे मतदारसंघ तयार झालेले होते हे विशेष करून 50-60 वर्ष जे सत्तेत होते त्याच काँग्रेसच्या काळात हे सर्व घडलेलं होतं। मला त्याच काँग्रेसला किंवा त्याच विरोधकांना एक प्रश्न विचारायचा आहे की दक्षिण भारतात साधारणपणे आज आपण बघितलं 543 संख्या ही जर पकडली तर 104 मतदारसंघाच्या आसपास मतदारसंघ दक्षिण भारतामध्ये आजही पाहावयास मिळतात। त्या तुलनेत उत्तर भारतामध्ये साधारणपणे 240 ते 243च्या आसपास मतदारसंघ बघायला मिळतात। मग त्यावेळेचा हा प्रादेशिक असमतोल नव्हता का? याचं उत्तर सर्वप्रथम तुम्ही द्यावं। तो जर प्रादेशिक असमतोल नव्हता किंवा होता तर आजचं सरकार ह्या मतदारसंघांची संख्या वाढवताना किंवा ह्या डिलिमिटेशन करताना त्याच आधारावरती ती संख्या वाढणार होती। त्याच आधारावरती जर ती संख्या वाढणार होती तर कुठल्याही प्रकारे कुठल्या राज्याचं नुकसान किंवा फायदा हा होणार नव्हता। कारण तत्कालीन ज्यावेळेस 1952ला जी निवडणूक झाली त्यावेळेस ह्या देशामध्ये साधारण लोकसंख्या होती 36 कोटीच्या आसपास आणि मतदारांची संख्या साधारणपणे 17 कोटी ते 17.5 कोटी मतदार 1952च्या लोकसभेमध्ये मतदानाच्या वेळेस होते। मग 17 कोटी मतदारांसाठी जर 543 लोकसभा मतदारसंघ ठरले होते तर मग मला आज ह्याच विरोधकांना एक प्रश्न विचारायचा आहे। आज 2024च्या निवडणुकीमध्ये साधारणपणे 96 कोटीच्या आसपास मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला। मग जर 17 कोटी लोकसंख्येला जर 543 मतदारसंघ असतील तर 96 ते आज साधारण 29ला 100 कोटीच्या आसपास मतदारसंख्या या देशात जर होणार असेल तर 1952ला जी ठरलेली मतदार संख्या लोकसभेची 543 होती त्यामध्ये वाढ करणं अपेक्षित आहे की नाही आहे? कारण जनतेला सर्व समजतं, विरोधकांना असं वाटतं की जनतेला कळत नाही। त्यानुसार आज मला या सरकारकडून किंवा मोदीजींनी जो आज निर्णय घेतला होता महिला आरक्षण, चला महिला आरक्षणाच्या माध्यमातून का होईना पण ह्या देशात मतदारसंघांची संख्या वाढणार होती, हे ह्या देशाच्या विकासासाठी व मतदारसंघांच्या विकासासाठी खूप महत्त्वाची बाब आहे असं मला वाटतं। आज आपण जर पाहिलं यांचं म्हणणे प्रादेशिक असमतोल झाला असता भाजप कायमस्वरूपी सत्तेत राहिली असती तर यापूर्वी देखील मतदारसंघ पुनर्रचना झालेली आहे। 2008
2009ची जी लोकसभा झाली त्याच्या अगोदरचे मतदारसंघ आणि नंतरच्या मतदारसंघामध्ये मोठा बदल तत्कालीन काळामध्ये झालेला आपण पाहिला. हाच अकोले तालुका पूर्वी नाशिकला होता, आज नगर जिल्ह्यात उत्तर नगरला जोडला गेला. पूर्वी ही जर मंडळी सांगत असेल की प्रादेशिक समतोल होतो, लोकसंख्या उत्तर भारतात जास्त आहे, दक्षिण भारतात कमी आहे, तर मला यांना हे विचारू द्या, त्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टींचा विचार न करता हे मतदारसंघ निर्माण केले होते का? आज महाराष्ट्राचं जर छोटं उदाहरण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जिल्हा नगर जिल्हा आहे. नगर जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या जागाची संख्या 2च आहे. नगर जिल्ह्यापेक्षा छोटा जिल्हा असलेला पुणे जिल्हा, इथे लोकसभा मतदारसंघ 4 आहेत. मग हा महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या दृष्टीनं एक प्रादेशिक समतोल आहे असं आम्ही समजायचं का? मुंबईसारख्या शहरामध्ये लोकसभेची जी मतदारसंख्या आहे मतदारसंघांची ती 6 आहे. लोकसभेचं जर क्षेत्रफळ एकंदरीत बघितलं तर 608 चौरस किलोमीटरच्या आसपास येतं. त्या तुलनेत नगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे 17,000 चौरस किलोमीटरच्या आसपास बसतं. तर मग जर मोठ्या भागामध्ये कमी मतदारसंघ आणि कमी भागामध्ये जास्त मतदारसंघ हे कशामुळे त्यावेळेस केले तुम्ही? लोकसंख्येच्या आधारावरती मतदारसंघ ठरवण्याचे निकष तत्कालीन सरकारच्या काळात झालेले आहेत. त्याही वेळेस जे निर्णय झाले लोकसभा मतदारसंघ ठरताना साधारणपणे लोकसंख्या, भौगोलिक रचना यानुसार ती ठरली होती. त्याचनुसार जर आज ते ठरणार होतं तर तुम्ही नेमका ह्या बिलाला विरोध करताना नेमका कशाच्या आधारावर केला याचे उत्तर ह्या विरोधकांनी जनतेसमोर येऊन दिली पाहिजेत असं मला वाटतं. कारण की यांना हे डिलिमिटेशन किंवा मतदारसंघ वाढणं याचं दुःख होतं महिला असं मला वाटत नाही. कारण की ते आज ना उद्या करावंच लागणार आहे. देशाची लोकसंख्या त्यावेळेस 36 कोटी होती, स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस 30-35, आज ती 140 कोटीच्या पुढे गेली. हे जर बघितलं तर नक्कीच मतदारसंघ वाढणं हे अपरिहार्य आहे. कारण की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मीही महाराष्ट्रभर फिरलो होतो म्हणून मला एक अनुभव त्यावेळेस आला. त्या निवडणुकीमध्ये कोणी काहीही प्रचार करू पण जनतेच्या मध्ये विरोधकांचा सगळ्यात मोठा प्रचारचे मुद्दे 2च जे लोकांनी थोडेसे ऐकले ते म्हणजे संविधान बदलणार आणि दुसरं म्हणजे हे खासदार 5 वर्षे आमच्या गावात आलेच नाही किंवा आमच्या भागामध्ये आलेच नाही. मग मला विरोधकांना विचारू द्या, तुम्ही ह्या 2 मुद्द्यावर जर त्यावेळेस प्रचार केला असेल की खासदार 5 वर्षे आमच्याकडं पोहोचलेच नाही, तर मला सांगा नगर जिल्ह्यासारखा मतदारसंघ, एवढा मोठा मतदारसंघ, यात खासदार जर 5 वर्षात पोहोचू शकत नसतील तर त्या मतदारसंघाचा विकास त्या खासदारांच्या हातून किती होणार होता किंवा झाला आहे? हेच जर हाच मतदारसंघ जर छोटा झाला तर नक्कीच ते खासदार 5 वर्षात प्रत्येक गावामध्ये पोहोचू शकतील आणि पर्यायाने त्या मतदारसंघाचा विकास होईल, तेथील जनतेचा विकास होईल, पर्यायाने देशाचा विकास होईल. हे खूप महत्त्वाची गोष्ट घडणार होती. पण विरोधकांना मोदींचा विरोध किंवा भाजपचा विरोध करायच्या नादात त्यांनी महिलांचा देखील विरोध करण्याचं मोठं पाप ह्या देशात केलं आहे. आणि मला खात्रीशीरपणे एक या विरोधकांना सांगायचं आहे की तुमचं हे पाप आता झाकण्यासारखं नाही. तुमच्या विरोधात ही नारी शक्ती नक्कीच उभी राहील. कारण नारी शक्तीला समान अधिकार देण्याच्या मानसिकतेत तुम्ही नाही आहात. तुम्ही कितीही त्याच्यावरती तर्कवितर्क दिले तरी ते न पटण्याजोगेच आहेत. म्हणून मला या माध्यमातून सांगायचं आहे की विरोधकांनी जे मुद्दे मांडले ते अत्यंत चुकीच्या पद्धतीचे आहेत. त्यांचा खरा विरोध महिलांनी लोकसभेत येऊ नये, महिलांची भागीदारी राजकारणामध्ये येऊ नये, अशाच पद्धतीचा त्यांची मानसिकता दिसते. याच मानसिकतेमधनं ते पुढं येऊन ह्या लोकसभेमध्ये त्यांनी महिला आरक्षणाचा विरोध केला आहे. ह्या देशामध्ये सुरुवातीपासून एक परिवारवाद किंवा एक परिवार सत्तेत राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना आपल्याला दिसला. त्याच परिवाराला जर सर्वसामान्य महिला राजकारणात आली तर आपला राजकीय अस्तित्व भविष्यात संपून जाईल याच्या भीतीपोटी त्यांनी ह्या आरक्षणाचा विरोध केला असं माझ्यासारख्या सर्वसामान्य देशाच्या नागरिकाला व कार्यकर्त्याला वाटतं. असं करत असताना ह्या मंडळीने महिलांचा अधिकार नाकारला आहे. ह्याची किंमत यांना येणाऱ्या काळात नक्कीच मोजावं लागेल. म्हणून आज मला या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं की यांनी दिलेले तर्क चुकीचे आहेत. या राज्यामध्ये जे मला एक प्रश्न आज पडला आहे की जे स्वतःला पुरोगामी म्हणतात ती मंडळी कोणत्या बिळात जाऊन बसलेत? महिला आणि पुरुष समान असं म्हणणारी ही मंडळी आज कुठं गायब आहेत? आज महिलांना जो राजकीय क्षेत्रामध्ये सर्वात मोठा अधिकार
जो देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मिळणार होता, तो त्याचा विरोध करताना ही मंडळी जर दिसत असेल तर माझ्या माहितीप्रमाणे यांचं पुरोगामित्व देखील बेगडी अशा स्वरूपाचं आहे. असंच या प्रकारे या ठिकाणी मी आपणास सांगू इच्छितो. आणि महिला आरक्षणाचा विरोध करून ह्या मंडळींनी स्वतःचं राजकीय करिअर किंवा राजकीय अस्तित्व संपुष्टात आणण्याचंच काम या दृष्टीने केलं आहे. भविष्यात याची किंमत यांना खूप मोठ्या प्रमाणात मोजावी लागेल, हे आपणा सर्वांना पाहावयास मिळेल. महिला आरक्षण यांचा आरोप होता का महिला आरक्षणामुळं मतदारसंघ वाढून भाजप कायमस्वरूपी सत्तेत राहण्यासाठी हे सर्व करत आहे, पण तसं नव्हतं. भाजपच्या दृष्टीने देशाचा व विकास, लोकांचा विकास, मतदारसंघांचा विकास हेच मूळ उद्दिष्ट होतं. पण ह्या पद्धतीनं महिला आरक्षणाचा विरोध करून तशाही पद्धतीनं ही विरोधक या देशात पुन्हा सत्तेवर येतील असं मला वाटत नाही. आज या दृष्टीने एवढंच मला खंत वाटते की विरोधकांनी अजूनही वेळ गेलेली नाही. घटनेत अशा काही तरतुदी आहेत, याही पुढच्या येणाऱ्या नजीकच्या काळात विरोधकांनी ह्या आरक्षणाचं समर्थन करून हे महिला विरोधक लोकसभेत कसं पास होईल, जॉईंट पार्लमेंट सेशन घेऊन ते करणं शक्य आहे. त्यासाठी विरोधकांनी नक्कीच सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी बुद्धी त्यांना मिळो, ही भावना मी या दृष्टीनं व्यक्त करतो. कालपासून एक शेवटचं सांगायचं की राहुल गांधी खूप आसुरी आनंद व्यक्त करताना दिसतात. मला सांगा, कुठल्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किंवा कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यांनी येऊन सांगावं राहुल गांधींचं ह्या देशामध्ये किंवा या देशाच्या जडणघडणीमध्ये किंवा ह्या देशाच्या विकासामध्ये किती योगदान आहे. राहुल गांधी देशात कमी आणि विदेशात जास्त फिरताना आपणा सर्वांना पाहायला मिळतात. जी व्यक्ती विदेशात जास्त फिरून काही काळ फक्त निवडणुकीच्या काळात जर देशात असेल, अशा माणसानं या गोष्टीवरती एवढा मोठा आसुरी आनंद व्यक्त करणं ही या देशाच्या दृष्टीने तशीही लाजिरवाणी बाब आहे. आजही त्यांचं एक प्रकरण कोर्टात चालू आहे की त्यांनी ब्रिटिश नागरिकत्व घेतलं असं काहींनी कोर्टामध्ये त्याच्या संदर्भात केस चालू आहे. अशा माणसांना या देशामध्ये येऊन महिला आरक्षणाचा विरोध करून आसुरी आनंद साजरा करणं ही देशाच्या दृष्टीने खंताची बाब आहे. बाकी याबद्दल विरोधकांना सध्या बुद्धी मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.